हाय फ्रेंड्स, आज पुन्हा एकदा एक नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे, जिचे नाव आहे मुळ्याची कोशिंबीर। अगदी तोंडालाच पाणी सुटेल अशी ही झणझणीत अशी ही मुळ्याची कोशिंबीर करून दाखवणार आहे। सो मुळा आपण वरचं साल काढून घेतोय। अगोदर साल पूर्ण काढून झाल्यानंतर तो छान किसून घ्यायचा। मुळा पूर्ण किसून झाल्यानंतर त्यामधले संपूर्ण जे पाणी आहे ते काढून टाकायचं। मुळात भरपूर प्रमाणात पाणी असतं, जेणेकरून आपली ती जी कोशिंबीर बनवणार आहोत त्यामध्ये पाणीचा अंश नकोय। अगदी पिळून त्यातलं संपूर्ण पाणी जे आहे हातावर दाबून त्यातलं पाणी सर्व काढून टाकायचं। आणि हे जो ते मुळा घ्यायचा आणि मुळ्यामध्ये आपण मुळ्याची थोडीशी कोवळी पाने घातलेली आहे। त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि चण्याची डाळ घालायची। भिजवलेली इथे मी चण्याची डाळ घेतली, अगदी अर्धा चमचा घालायची, जास्त घालायची नाही, क्वांटिटीनुसार घालायची। ही जी मुळे डाळ घातल्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं। एकीकडे फोडणीची तयारी करायची। फोडणीसाठी आपण तेल घातले, त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची अर्धा चमचा। त्यानंतर थोडंसं जिरं घालायचं। जिरं घालून झाल्यानंतर इथे मी हिरवीगार अशी मिरची घेतलेली आहे, जी उभी चिरून घेतलेली मिरची, आणि ही खमंग अशी तळून घ्यायची। याच्यामध्ये मिरची पण यामध्ये घ्यायची। मिरची तळून झाल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत हिंग घातल्यानंतर आपण इथे कढीपत्ता घालायचा आहे। अगदी भरपूर प्रमाणात असा कढीपत्ता यामध्ये घालायचा, तो क्रिस्पी होऊ द्यायचा। खमंग अशी फोडणी करून घ्यायची। त्यामध्ये थोडीशी आपण इथे हळद घालूया। हळद घालून झाल्यानंतर ही फोडणी छान मिक्स करून घ्यायची आणि अशी गरम खमंग फोडणी जी आहे ती आपण मुळ्याच्या कोशिंबीर घालून घ्यायची आहे। जो आपण मुळ्याचे बनवले आहेत त्यामध्ये ही फोडणी घालून घ्यायची आणि हे सर्व आहेत यावर वर्ण संपूर्ण कोशिंबीरवर फोडणी घातल्यानंतर आपण इथे थोडंसं आंबटपणा येण्यासाठी कोशिंबीरमध्ये थोडासा लिंबू पिळणार आहोत। इथे आपण हा लिंबू पिळून घ्यायचा, थोडंसं जास्तच लिंबू पिळायचं, जेणेकरून ते खूप सुंदर टेस्ट लागते। लिंबू किंवा मग तुम्ही दही असेल तर दही पण घालू शकता। अशी ही मुळ्याची कोशिंबीर जी मिक्स करून घ्यायची आता आपण संपूर्ण। अशा रीतीने ही मुळ्याची कोशिंबीर अगदी झटपट होणारी आणि चविष्ट अशी ही नक्की ट्राय करून बघा। आणि तुम्हाला जर कोशिंबीर आवडली असेल तर नक्की लाईक करा। धन्यवाद।